एकूण 3 प्रॉब्लेम बघायचे आहेत आज आपल्याला. त्यापैकी हा जो स्क्रीनवर दिसतो तुम्हाला तो काल आपण शेवटी केले नाही का? म्हणजे मीन, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन काढलं त्या टाइपचा आहे. फक्त इथे आपल्याला रेडीमेड काही दिलेलं नाहीये. कसल्याच व्हॅल्यू रेडीमेड नाहीयेत म्हणजे डायरेक्ट अशा, की n इज इक्वल टू 5 सपोज, p इज इक्वल टू 0.4, q इज इक्वल टू 0.6 असं काही दिलेलं नाहीये. नेमका प्रॉब्लेम काय आहे बघा. लेट द पीएमएफ ऑफ रँडम व्हेरिएबल एक्स बी. पीएमएफ म्हणजे आपल्याला माहिती आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. हे स्क्रीनवर दिसतंय ते म्हणजे हे बघा. हा आपल्याला पीएमएफ दिलाय. फंक्शन आहे ते. आता त्याच्यावरून काय काय फाइंड आउट करायचंय तर मीन फाइंड आउट करायचंय म्हणजे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्स आणि व्हेरियन्स फाइंड आउट करायचं. या दोन गोष्टी फाइंड आउट करायच्या. पण आपल्याला माहिती आहे बाय फॉर्म्युला ई ऑफ एक्स तुम्हाला जर का फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला दोन व्हॅल्यू लागतात, एन आणि पी. आणि व्हेरियन्स ऑफ एक्स फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला लागतं एन पी आणि क्यू. बरोबर. मग ह्या संपूर्ण ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या दिलेल्या प्रॉब्लेम मधून शोधून काढून आपल्याला लिहायच्या म्हणजे दिलेल्या फंक्शनवरून. त्या कशा शोधायच्या बघा. एकदम इझी आहे. आपला एक याच्यासाठी आपल्याला स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती पाहिजे बर्नौली ट्रायलचा. म्हणजे पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू, हे मी कालच सांगितलं, तो फॉर्म्युला हा असतो एन सी एक्स. इथे असतो पी, पीच्या डोक्यावर असतो एक्स, त्यानंतर पुढे असतो क्यू, क्यूच्या डोक्यावर असतो एन मायनस एक्स. हा जनरल फॉर्म्युला आणि दिलेलं हे फंक्शन कम्पेअर करून तुम्हीच मला सांगा एन इज इक्वल टू काय, पी इज इक्वल टू व्हॉट आणि क्यू इज इक्वल टू व्हॉट. बघा ना कम्पेअर करून तुम्हाला सांगायचं. हा, एन इज इक्वल टू 4 हा is equal to 5/9. ओके. हा आणि Q is equal to 4/9. 4/9 सरळ दिसतंयच ते. त्या फॉर्मॅटमध्ये फक्त बसवत जायचं, ते कम्पेअर करायचं. ठीक आहे. तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या. त्या व्हॅल्यू मी व्यवस्थित परत वरती लिहितो आणि पुढचं काम तुम्हाला माहितीच आहे. काहीच नसतं या प्रॉब्लेम मध्ये, फक्त गुणाकार करायचा असतो. फक्त हे तुम्हाला असं लिहायला लागेल, बाय कम्पेअरिंग गिवन फंक्शन विथ आपलं स्टँडर्ड फंक्शन आता लिहिलं होतं ते मी लिहितो एकदा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स इज इक्वल टू एन सी एक्स इंटू पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. ओके. याच्याशी जर का कम्पेअर केलं तर वी गेट एन इज इक्वल टू 4, पी इज इक्वल टू 5/9 आणि क्यू इज इक्वल टू 4/9. देअरफॉर ई ऑफ एक्स हे तुम्हाला माहितीच आहे, एन पी. याच्यात व्हॅल्यू टाकल्यात की आन्सर येणार. एन आहे 4, पी आहे 5/9 म्हणजे 4×5=20, 20/9 हे त्याचं फायनल उत्तर असेल. आणि व्हेरियन्स व्हेअर ऑफ एक्स, अर्थात हे सॉल्ड एक्झाम्पल आहे पुस्तकात, बाकी क्वेश्चन मध्ये कुठेच दिलं नाही म्हणून सॉल्डच घेतलं मी. एन पी क्यू इज इक्वल टू 4 इंटू 5/9 इंटू 4/9 हे 9×9=81 झाले. 4×5=20, 80/81 असं त्याचा आन्सर येईल. ठीक आहे. हे आलं तर 2 मार्काला येईल कदाचित. फक्त त्याच्या ट्रिक हीच आहे की कम्पेअर करायचं. त्यासाठी कम्पेअर करण्यासाठी हे स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला पाठच असायला पाहिजे, त्याला काही पर्याय नाही. आणि तसं हे फंक्शन इतर सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला उपयोगात येतं. एक एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स सोडला तर वर्ड प्रॉब्लेम जे काय आहेत त्यांच्यात आपण कालच बघितलं की सगळीकडे हा फॉर्म्युला जो आहे तो आपल्याला यूज करावा लागतो. ठीक आहे. पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊयात. पुढचा प्रॉब्लेम बघा काय आहे. तुम्हाला दिसतोय का बघा. 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली. पत्त्यांचा आहे प्रॉब्लेम. 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली म्हणजे एका मागोमाग एक 5 पत्ते आपण काढले.
विथ रिप्लेसमेंट फ्रॉम ए वेल शफल्ड डेक ऑफ 52 कार्ड्स. म्हणजे चांगला पिसलेला 52 पत्त्यांचा जे काही डेक आहे त्याच्यातनं आपण 5 कार्ड सक्सेसिव्हली एका मागोमाग एक काढले. असा हा इव्हेंट आहे. पुढे आपल्याला विचारलंय काय तर फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट. इथे 3 क्वेश्चन आहेत. ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड. म्हणजे सगळे आपण काढलेले पत्ते जे आहेत ते स्पेड असतील. स्पेड म्हणजे इस्पिक तुम्हाला माहिती आहे. ते पत्ते असतील त्याची प्रोबॅबिलिटी काढायची. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड. म्हणजे 5 पत्त्यांपैकी 3 पत्ते हे इस्पिकचे असतील, स्पेडचे असतील त्याची प्रोबॅबिलिटी. आणि कोणताही पत्ता स्पेडचा नसेल म्हणजे कोणताही पत्ता इस्पिकचा नसेल याची प्रोबॅबिलिटी. टोटल 3 सब क्वेश्चन आहेत ते आपल्याला करायचे आहेत. आपण करूया. सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे कालच आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. त्याचा टाईप तुम्हाला कळला असेल. सुरुवातीला आपल्याला पहिल्याच लाईनला रॅन्डम व्हेरिएबल काय आहे ते डिफाईन करायला लागतं. आता रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे तुम्हाला हे पण माहिती असायला पाहिजे की पुढे जाऊन म्हणजे सपोज हा पहिला क्वेश्चन सब क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतोय तर हा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायला लागतो. बरोबर. पी ऑफ एक्स इज इक्वल टू एनसीएक्स वाला तो पी क्यूचा. मग आता इथे या स्मॉल एक्सच्या जागी आपण दरवेळी काही ना काहीतरी व्हॅल्यू देतो. मग पहिल्या प्रॉब्लेमचा जर काही विचार केला सब क्वेश्चनचा तर ऑल 5 कार्ड्स आर स्पेड्स. म्हणजे एक्सच्या जागी 5 टाकल्यावर आपलं उत्तर येणार आहे. मग एक्स काय डिफाईन करायला लागेल. एक्स इज इक्वल टू 5 टाकतोय म्हणजेच आपण काय करतोय कॅपिटल एक्स इज इक्वल टू 5 लिहितोय. मग कॅपिटल एक्स म्हणजे आपला रॅन्डम व्हेरिएबल आहे आणि 5 काय आहे तर नंबर ऑफ स्पेड्स. म्हणजे आपल्याला असा पुढचा विचार करून आपण असं डिसाईड करू शकतो की रॅन्डम व्हेरिएबल नेमकं काय असेल. तर रॅन्डम व्हेरिएबल म्हणजे असेल नंबर ऑफ स्पेड कार्ड्स. आपण ते लिहूयात. लेट एक्स डिनोट्स नंबर ऑफ स्पेड कार्ड्स. कारण तिन्ही सब क्वेश्चन बघितलं तर ते स्पेडवरच विचारले त्याच्यामुळे एक्स हा सगळ्यांना कॉमनच होईल. नंबर ऑफ स्पेड कार्ड्स रॅन्डम व्हेरिएबल आपण डिफाईन करून झालं. आता प्रोबॅबिलिटी काढायची. प्रोबॅबिलिटी ती कसली असणार आणि तो दाखवतो आपण कशाने तर स्मॉल पी ने. स्मॉल पी एकदा का आपल्याला मिळाला की स्मॉल क्यू ची व्हॅल्यू पण आपल्याला ऑटोमॅटिकली मिळते. मग ही प्रोबॅबिलिटी काय असेल तर तिन्ही सब क्वेश्चन बघितलं तर ते सगळे स्पेड कार्ड मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे. मग आपण पी ला असं मानू शकतो लेट आपल्याला असं लेट लिहायला पाहिजे. लेट पी बी ए प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ए स्पेड कार्ड. सिंगल कार्ड. हा कारण मी तुम्हाला कालच सांगितलं होतं जरी 50 वेळा डायस रोल करायचा प्रॉब्लेम असला तरी सुद्धा या बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी कोणाची विचारात घ्यायला लागते तर आपण सिंगल एकदा डायस रोल करून जे काही प्रोबॅबिलिटी येणार आहे त्याचाच विचार करावा लागतो. किंवा कॉईन समजा 100 वेळा टॉस करण्याचा इव्हेंट असला तरी सुद्धा एकदा टॉस केलेल्या कॉईनचीच फक्त प्रोबॅबिलिटी आपल्याला विचारात घ्यायला लागते. तसंच इथे 5 पत्ते काढायचे पण एकच स्पेड कार्ड काढण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल ती आपल्याला विचारात घ्यायला लागेल. म्हणून देअरफॉर आता तुम्हाला माहिती आहे पत्त्यांचं सगळं तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक कलरचे किंवा प्रत्येक टाईपचे पत्ते असतात 13. 13 प्लस 13 प्लस 13 प्लस 13 13 चौक 52 असे ते 52 पत्ते असतात. मग स्पेड कार्ड किती असणार टोटल 13 असणार. मग कोणाला सांगता येईल का स्पेड कार्ड मिळण्याची म्हणजे 52 पत्त्यांमधनं मी एक पत्ता काढतोय आणि मला स्पेड कार्ड मिळण्याची प्रोबॅबिलिटी काय असेल. आणि ते असेल पी इज इक्वल टू फक्त मला तुम्ही सांगा कोणीतरी काय असेल नेमकं. थर्टीन बाय 52. ओके करेक्ट. बघा ना तुम्ही 10वीतल्या सारखा विचार करा. लेट ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग स्पेड कार्ड. मग स्पेड कार्ड किती त्याच्यात 13 असतील आणि टोटल सॅम्पल स्पेस काय असेल 52 असेल म्हणून 13/52. म्हणजे आपला पी या पर्टिक्युलर प्रॉब्लेम मध्ये आपला असेल 13/52. ठीक आहे. एक स्पेड कार्ड मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे. तर 13 ने 52 ला भाग जातो. 13 1 13 13 चौक 52 म्हणजे अजून सिम्प्लिफाय करून पी इज इक्वल टू 1/4 आपण व्हॅल्यू काढली. बघा आपल्याला मी कालपासून तुम्हाला सांगतोय की 4 टोटल व्हॅल्यू लागतात. एक एन ची लागते, पी ची लागते, क्यू ची लागते आणि कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स म्हणजे याची लागते. ती दर सब क्वेश्चन मध्ये चेंज होत असते. कोणाची एक्स ची व्हॅल्यू. बाकी या 3 तरी व्हॅल्यू आपल्याला काढायला लागतात.
पैकी पी ची व्हॅल्यू मिळाली. एकदा का पी ची व्हॅल्यू मिळाली की क्यू ची लगेच मिळते. वी नो दॅट पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. देअरफॉर क्यू ची व्हॅल्यू सांगता येईल का कोणाला? डायरेक्ट आलं पाहिजे जरा. हे बेसिक कॅल्क्युलेशन करायला 5-6 वेळी घेतलं तर मग ते बॅड इम्प्रेशन पडणार. थ्री बाय सांगा फोर. पटापट सांगा. ओके, 3/4. क्यू इज इक्वल टू 3/4. 2 व्हॅल्यू मिळाल्या. आता एन ची व्हॅल्यू तुम्ही सांगा. ऑल्सो एन इज इक्वल टू, नीट प्रॉब्लेम चेक करा आणि एन ची व्हॅल्यू काय असेल ते मला सांगा. एन म्हणजे नंबर ऑफ टाइम्स इव्हेंट परफॉर्म, म्हणजे किती वेळा तो इव्हेंट आपण केला. 5 करेक्ट. एक सिंगल आपण पत्ता काढला पण तो किती वेळा काढला? 5 वेळा काढला, म्हणून इव्हेंट नंबर ऑफ इव्हेंट झाले 5. झाल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आहेत. आता सब क्वेश्चन मध्ये जाऊयात. अजून एक जनरल फॉर्म्युला पण लिहूयात. वी नो दॅट, मग ते दरवेळी लिहायला नको आपल्याला. वी नो दॅट, किंवा हे जरासं आपण एक सिम्बॉलिकली पण लिहूया. म्हणजे बर्नॉलीचा सिम्बॉल माहिती आहे ना, बी एन पी असतो, एक्स रिलेटेड टू. देअरफॉर एक्स रिलेटेड टू बी. आता एन पी असतो जनरली, पण एन ची व्हॅल्यू आहे 5. पी ची व्हॅल्यू आपण वरती काढले 1/4. हे असं आपण लिहून ठेवूया. देअरफॉर पी ऑफ एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स. इथे आपल्याला आत्ताच लिहिलेला फॉर्म्युला लिहायचा, एनसीएक्स इंटू पी रेस टू एक्स इंटू क्यू रेस टू एन मायनस एक्स. असा कॉमन लिहून ठेवला आपण. आत्ता सब क्वेश्चन मध्ये जाऊया. पहिला सब क्वेश्चन बघा काय आहे आणि तुम्हीच मला व्हॅल्यू सांगा एक्स इज इक्वल टू काय असेल. ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड. सिलेक्ट केलेले किंवा आपण त्याच्यातून काढलेले सगळेच्या सगळे पत्ते हे स्पेड कार्ड असतील तर एक्स इज इक्वल टू काय असेल या फॉर्म्युल्यात. त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल एक्स आपण काय डिफाईन केलाय. तर एक्स डिनोट्स नंबर ऑफ स्पेड कार्ड. सगळं तुमच्याच पुढ्यात आहे, तुम्ही फक्त उत्तर द्या. माझा प्रश्न कळला ना काय आहे? पी ऑफ एक्स इज इक्वल टू मी काय लिहू इथे? इकडे सगळं तो फॉर्म्युला ऑटोमॅटिकली येणारच या पहिल्या पर्टिक्युलर केसमध्ये. ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड. काढलेले सगळेच्या सगळे पत्ते, 5च्या 5 पत्ते हे स्पेड आहेत. बोला. 5 करेक्ट. तेच आहे ना, एक्स म्हणजे काय मानलंय आपण? नंबर ऑफ स्पेड कार्डच मानलंय, म्हणजे तो एक्स ची व्हॅल्यू पर्टिक्युलर या केसमध्ये 5 असणार. पहिली केस आहे तिचं आपण ते नाव लिहूयात. ऑल 5 कार्ड्स आर स्पेड. सगळेच्या सगळे पत्ते हे इस्पिकचे असल्यामुळे पी ऑफ, किंवा आधी एक्स ची व्हॅल्यू लिहूया ना. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 5 असणार, म्हणजे स्मॉल एक्स ची व्हॅल्यू 5 झाली. देअरफॉर पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 इज इक्वल टू, आता लेफ्ट हँड साईडला ज्या ठिकाणी स्मॉल एक्स होता इकडे फॉर्म्युल्यात त्या ठिकाणी 5 पुट केला, तर राईट हँड साईडला पण आपल्याला तसंच करावं लागेल. इज इक्वल टू, वरती तुम्हाला फॉर्म्युला दिसतोय त्यात पुट करत जाऊयात. एन इज इक्वल टू आपला 5 आहे, 5 वेळेला इव्हेंट आपण परफॉर्म केला. सी इथे सुद्धा 5 आहे. पी आहे 1/4, आताच काढला आपण. एक्स ची व्हॅल्यू आहे 5 इंटू क्यू आहे 3/4, एन आहे 5 मायनस एक्स आहे 5. हे कॅल्क्युलेशन जरासं करूया पटापट. 5C5 म्हणजे असणार 5 फॅक्टोरियल, किंवा याचा डायरेक्ट फॉर्म्युला पण तुमच्या आता लक्षात येईल काय असतो तो. म्हणजे हे दोन्ही नंबर जर का सेम सेम असतील तर त्याचं उत्तर काय असतं हे पण लक्षात ठेवा. सध्या मी असं करून दाखवतो. इंटू 5 फॅक्टोरियल इंटू 1/4. आता हे कालच्यासारखं इथे सेम सेम व्हॅल्यू येत नाहीत. 1/2 म्हणजे छेद समान किंवा बेस समान आणि यांची घातांकांची बेरीज असं काही येणार नाहीये. त्याच्यामुळे ह्या 1/4 ला मी तसंच ठेवतो. इथे 5 आला. 3/4च्या डोक्यावर मात्र 5 - 5 0 होईल. इकडे आता देअरफॉर नाही ना, इज इक्वल टू 5 फॅक्टोरियल न्यूमरेटरला तसाच
तसाच कशाला, आपण तो कॅन्सलच करूया ना. डिनॉमिनेटरचा 5 फॅक्टोरियल आणि न्यूमरेटरचा 5 फॅक्टोरियल कॅन्सल करूया. सरळ दिसतंय. आणि हे ब्रॅकेटमध्ये तुम्हाला हे बघा 5 मायनस 5 आणि बाहेर आहे ब्रॅकेटच्या बाहेर आहे फॅक्टोरियल. पण 5 मायनस 5 होतो 0 आणि फॅक्टोरियल असं येणार आहे. तर 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू तुम्हाला माहिती नसेल तर मेन्शन करून ठेवा कुठेतरी. ही ऑलवेज इक्वल टू 1 असते, 0 नसते. आपल्याला असं डायरेक्ट वाटू शकते की 0 फॅक्टोरियल डायरेक्ट इथे 0 दिसतोय म्हणून 0 लिहायचा, तर तसं नसतं. 0 फॅक्टोरियलची व्हॅल्यू ही 1 असते. मग ती जर का तिथे 1 पुट केली तर फायनली आपलं उत्तर त्याचं येणार आहे 1. ओके, ते आपण लिहून टाकूया. म्हणजे टोटल ह्या संपूर्ण 5C5चा आन्सर येणार आहे 1. आता तुम्हाला फॉर्म्युला लक्षात आला असेल. NCN जर का असेल तर त्याचं उत्तर ऑलवेज 1 येतं. सेम सेम व्हॅल्यू असतील तर बिंदास ते 1 लिहून टाकायचं. इंटू आता याचं सुद्धा 1 होणार का, कारण एनी नंबर रेस टू 0 त्याची पॉवर 0 असेल तर ते सुद्धा 1 येणार. मग ते पण आपण इंटू 1 लिहून ठेवूया. आता मधली जी काही व्हॅल्यू आहे 1/4 रेस टू 5 त्याचं पॉवर स्प्लिट केली तर 1 ला पॉवर 5 जाईल, म्हणजे ती 1च राहणार आणि 4 ची पॉवर 5 अशी येणार. म्हणजेच फायनली तुम्हाला मिळणार 1/4/5. 4/5 म्हणजे 2चा 10वा घात. 2चा 10वा घात म्हणजे बघा, 5वा घात 32 असतो, 6वा 64, 7वा 128, 8वा 256, 9वा 512 आणि 10वा 1024. ठीक आहे, इथे येणार हे 1024. हे मी काय केलं तुम्हाला कळलं ना. 4चा 5वा घात म्हणजे त्या 4ला मी 2चा स्क्वेअर असा एक्सप्रेस केला आणि त्याच्या डोक्यावर 5 आहेतच, या दोघांचा गुणाकार केला म्हणजे 2चा 10वा घात झाला. म्हणजे थोडक्यात 4चा 5वा घात म्हणजे 2चा 10वा घात दुप्पट असते. तुम्ही कॅल्क्युलेट केला म्हणजे बेसिक कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही 4ला 5 वेळा गुणलं तरी पण आन्सर तेच येणार. हे त्याचं ह्या पर्टिक्युलर केसचं आन्सर झालं 1/1024. ठीक आहे, म्हणजेच हे आन्सर कोणाचं झालं, P ऑफ X इज इक्वल टू 5 झालं. आता तुम्ही एक काम करा, आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. कोणाचं मी दाखवतो. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड. आधी याच्यात काय करणार तुम्ही, X इज इक्वल टू काय घेणार ते सांगा आणि मग कॅल्क्युलेशन करा. सेकंड केसचं सांगा जरा कोणीतरी. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड म्हणजे 5 पत्ते काढलेत, त्याच्यातले फक्त 3च इस्पिकचे आहेत. बाकीच्या 2 बद्दल माहिती नाही. आपला संबंध फक्त इस्पिकशी आहे बस. ते किती आहेत, तर ते 3 आहेत. मग काय करायचं. बोला, केस कशी घ्यायची. केसचं आपण X नाव लिहिणार. हा, बोल बोल. X is equal to 3. हा करेक्ट, X इज इक्वल टू 3 घेऊन करा ते. ओनली 3 कार्ड्स असं त्या केसला नाव येईल. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड, देअरफॉर X इज इक्वल टू 3. स्मॉल एक्स लिहिला तरी काही हरकत नाही, दोन्ही इक्वलच असतात. कॅपिटल X इज इक्वल टू 3. देअरफॉर P ऑफ X इज इक्वल टू 3चं कॅल्क्युलेशन करा. फॉर्म्युला मी तुमच्या पुढ्यात ठेवतो. अर्थात आता पाठही झाला असेल काही जणांचा. बघा इथे हा फॉर्म्युला आहे, याच्यात व्हॅल्यू टाका. सगळ्या व्हॅल्यू लागणाऱ्या स्क्रीन समोर आहेत ना. ओके, आता सगळ्या व्हॅल्यू आहेत. कॅल्क्युलेशन फक्त नीट करा आणि उत्तर आलं की शांत बसू नका, मला सांगा. चुकलं तरी चालेल.
90/1024. ओके. बाकीच्यांनी पण चेक करा. 90/1024. याला अजून जाईल ना? अजून याचा हाफ ऑफ होईल. म्हणजे 90चे अर्धे 45 आणि 1024चे अर्धे 512. 5 आणि 3 8 4 हा एवढंच राहणार आहे. हे अजून नाही सिम्प्लिफाय होणार. असं ठेवलं तरी काही चुकीचं नाही, बरोबरच आहे, काय हरकत नाही. बाकीच्यांनी फक्त चेक करा तुमचं पण तेवढं येतंय ना. येतंय सर. ओके, ठीक आहे. आता तिसरा आहे ह्याच्यातला सब क्वेश्चन. त्याच्यात काय करायचं तुम्ही सांगा आणि मग ते होमवर्कला करा. इझी आहे म्हणून ते होमवर्कला देतोय. तिसरा दिसतोय तुम्हाला बघा. नन इज स्पेड. त्यातला कोणताही पत्ता स्पेडचा असणार नाही. मग काय चेंज करावं लागेल? X is equal to 0. करेक्ट. एक्स इज इक्वल टू 0 घ्यायचं आणि केस सॉल्व्ह करायची. म्हणजे इथे एक्स इज इक्वल टू 0. हे तुम्हाला बाकीचा सगळा पार्ट कॅल्क्युलेशन्स आहे ते तुम्ही कराल घरी. तिसरा सब क्वेश्चन घरी करा. सेकंड तुमच्या वहीत आहेच, तुम्ही सोडवला होता. आणि या फर्स्टचे मी स्क्रीनशॉट नंतर शेअर करतो. आता तुम्हाला फक्त ह्या केसेस सॉल्व्ह करता येत आहेत. फक्त हे सुरुवातीचं जमलं पाहिजे. म्हणजे इथपासून हे सगळं. सुरुवातीला कॅपिटल एक्स मानायचा. तो कशावरून मानायचा? तर जे काही सब क्वेश्चन विचारलेत ना, किंवा जो क्वेश्चन मेन विचारलाय किंवा ज्याची प्रोबॅबिलिटी विचारली त्याच्यावरच तो डिपेंड असतो. आता इथे सगळं स्पेड कार्ड बद्दल होतं. पहिल्या केसमध्ये 5 होते, दुसऱ्या केसमध्ये 3 आणि तिसऱ्यामध्ये 0. म्हणजे कॉमन सेन्सने आपल्याला कळलं पाहिजे की कशाबद्दल चाललंय सगळी गोष्ट. तर स्पेड कार्ड्सच्या नंबर बद्दल. म्हणजे एक्स आपल्याला मानला पाहिजे नंबर ऑफ स्पेड कार्ड, म्हणून आपण ते तसं मानलं. आणि मगाशी पण तुम्हाला सांगितलं ते. आणि प्रोबॅबिलिटी काय? तर ते इव्हेंट किती वेळा परफॉर्म केलेले असू दे, 100 वेळा असू दे नाही तर 1000 वेळा, एका सिंगल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काढायची. ती आपण काढली एका स्पेड कार्डची 1/4. ती मिळाला की क्यू मिळतो. आणि एन म्हणजे काय? तो इव्हेंट किती वेळा परफॉर्म केलाय किंवा ते वाचून आपल्याला कळतं. इथे आता एक पत्ता आपण किती वेळा काढला? सिंगल पत्ता 5 वेळा काढला. म्हणून एन इज इक्वल टू 5. आणि हा मी जो काही बॉक्स केलाय तो फॉर्म्युला आपल्याला पाठच असायला पाहिजे. त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत. त्यातल्या सगळ्या व्हॅल्यू वगैरे पुट करून तो पुढचा कॅल्क्युलेशनचा भाग. ठीक आहे. पुढचा मी प्रॉब्लेम घेतो. हा प्रॉब्लेम करून थांबूया आपण. बघा तुम्हाला दिसतोय का? ओके. द प्रोबॅबिलिटी दॅट ए बल्ब प्रोड्यूस्ड बाय फॅक्टरी will fuse after 150 days of use is 0.05. Find the probability that out of 5 such bulbs, इथे टोटल 4 केसेस आहेत. पहिल्याच्यात नन, दुसऱ्यामध्ये नॉट मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त नाही, तिसऱ्याच्यात मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त, आणि ऍटलिस्ट 1 ही चौथी केस. आणि पुढे क्वेश्चन आहे विल फ्यूज आफ्टर 150 डेज ऑफ यूज. आता फ्यूज होणे म्हणजे बंद पडणे. काय बंद पडणे? तर बल्बच्या बंद पडण्यासंदर्भात क्वेश्चन आहे. परत एकदा वाचतो बघा. द प्रोबॅबिलिटी दॅट बल्ब प्रोड्यूस्ड बाय फॅक्टरी विल फ्यूज आफ्टर 150 डेज. म्हणजे एखाद्या फॅक्टरीने तयार केलेला बल्ब हा 150 दिवसानंतर बंद पडण्याची प्रोबॅबिलिटी ही आहे 0.05 एवढी. लक्षात येतंय? मग ही 0.05 ही आता प्रोबॅबिलिटी दिली ना, म्हणजे हे रेडीमेड दिलं आपल्याला. काय दिलं? तर पी ची व्हॅल्यू दिली. पी ची व्हॅल्यू 0.05 असेल तर क्यू ची व्हॅल्यू 0.95 असायला पाहिजे. ठीक आहे. 2 व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळाल्या. आता 150 दिवसानंतर आहे ते. 150चा इथे काही संबंध नाही. ते किती दिवसानंतर असू दे, त्याचा वापर कुठेच करायचा नाही. आता सुरुवात आपण मगाशी केली इकडे बघा कॅपिटल एक्सने, म्हणजे रॅन्डम व्हेरिएबल डिफाईन करायला पाहिजे. तिकडे आपण तो डिफाईन करण्यासाठी आताच मी सांगितलं की केसेस बघायचे आणि त्याच्यात नंबर ते नेमके कसले दिलेत
ते बघायचं आणि तसं डिफाईन करायचं. इथला प्रॉब्लेम बघा आणि तुम्हीच मला सांगा, एक्स म्हणजे काय असेल? हे नंबर जे विचारलेत, नन, एकापेक्षा जास्त नाही, एकापेक्षा जास्त, कमीत कमी एक, हे कसले नंबर आहेत? मग त्यानुसार आपण तो मानू एक्स. बघा जरा विचार करून. क्वेश्चन असा आहे, फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट आउट ऑफ 5 सच बल्ब्स, 5 बल्ब्स पैकी कोणीही फ्यूज होणार नाही, एकापेक्षा जास्त फ्यूज होणार नाहीत, एकापेक्षा जास्त फ्यूज होतील आणि कमीत कमी एक फ्यूज होईल, असा तो प्रश्न आहे. मग एक्स काय मानला पाहिजे याचं उत्तर द्या जरा. लेट एक्स डिनोट्स. बोला. Number of bulb. हा, करेक्ट. नंबर ऑफ बल्ब्स. फक्त आता इथे कसं फ्यूज म्हणजे बंद पडलेले पाहिजे, तर नंबर ऑफ फ्यूज्ड बल्ब एवढं फक्त चेंज करायला लागेल. एक्स डिनोट्स नंबर ऑफ फ्यूज्ड बल्ब्स, बंद पडलेले बल्ब्स. ओके. आता काही गोष्टी रेडीमेड दिल्यात, त्याचा आपण यूज करूया, किंवा ते पी म्हणजे नेमकं काय ते आधी आपण लिहूयात ना. लेट पी बी प्रोबॅबिलिटी. मगासारखी वाक्य म्हणजे सेम यायला पाहिजेत म्हणून मी हे लिहितोय, नाही तर डायरेक्ट आपण लिहिता आलं असतं. म्हणजे एका प्रश्नाची तयारी केल्यावर बाकीचे सगळे ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजेत म्हणून असं देतोय. लेट पी बी प्रोबॅबिलिटी ऑफ, काय म्हणे बरं, प्रोबॅबिलिटी ऑफ फ्यूज्ड बल्ब. देअरफॉर पी इज इक्वल टू 0.05, म्हणजे बंद पडण्याची प्रोबॅबिलिटी एवढी आहे. तर ऑटोमॅटिकली आता इथे ते पी प्लस क्यू इज इक्वल टू 1 बघा, म्हणजे हे तुमच्यावर आहे. वी नो दॅट, इझी असेल तर शक्यतो नाही लिहिलं तरी चालतं. वी नो दॅट पी प्लस क्यू इज इक्वल टू 1, देअरफॉर क्यू इज इक्वल टू 0.95. दोन व्हॅल्यू मिळाल्या, म्हणजे अर्थात 3 व्हॅल्यू मिळाल्यात, रॅन्डम व्हेरिएबल पी आणि क्यू. आता तुम्ही मला सांगा एन काय असेल? ऑल्सो एन इज इक्वल टू काय असेल? प्रॉब्लेम नीट बघा आणि मला सांगा. Five. 5 करेक्ट. जे काही चाललंय ते 5 बल्ब आपल्याला दिलेत त्यांच्याच बाबतीत चाललंय, म्हणजे तो इव्हेंट 5 वेळा परफॉर्म करणार आपण, म्हणजे एन इज इक्वल टू 5 झालं. सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत. आता केसेस सॉल्व्ह करत जाऊयात. त्याच्या आधी आपण मगाशी लिहिलं ती पण एक स्टेप करूया. देअरफॉर एक्स रिलेटेड टू बी एन पी. एन म्हणजे आपला 5 आहे, पी आहे 0.05, हे असं लिहून ठेवूया. म्हणजे बर्नॉलीचा हा इव्हेंट आहे किंवा बर्नॉली ट्रायल आहे, ह्याच्यावरनं सिद्ध होतं. आणि वी नो दॅट करून मगासारखाच फॉर्म्युला पण लिहूयात. वी नो दॅट पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स. ओके. आता केसेस सॉल्व्ह करूयात. फर्स्ट केस पहिली काय आहे? ननची आहे. नन विल फ्यूज याची. देअरफॉर कॅपिटल एक्सची आता व्हॅल्यू हे तुम्हाला सांगता येईल लगेच. नन म्हणजे 0 असतं, एक्स इज इक्वल टू 0 असेल. मग याच्यासाठीची केस पर्टिक्युलर आपण सॉल्व्ह करूया. देअरफॉर पी ऑफ कॅपिटल एक्स इज इक्वल टू 0 विच इज इक्वल टू एन आपला आहे 5 सी 0. आता हा 5 सी 0चा पण एक फॉर्म्युला असणार, म्हणजे इन जनरल एन सी 0चा पण असतो, तो पण आता लक्षात ठेवूया. आपण मगाशी आपण एन सी एनचा 1 काढला ना, तसंच काहीतरी असणार आहे. बघूया काय येतो तो. पी आहे 0.05 आहे ना, 0.5 रेस टू, ही केस चालली 0ची, इंटू क्यू आहे 0.95 आहे, त्याच्या डोक्यावर एन आहे 5 मायनस ही केस चालू आहे 0ची. ओके. हे सगळं सॉल्व्ह करूया. 5 सी 0 आधी कॅल्क्युलेट करूया. 5 फॅक्टोरियल आपण 5 मायनस 0 फॅक्टोरियल इंटू 0 फॅक्टोरियल. 0 फॅक्टोरियल 1 असतं, आत्ताच आपण बघितलं.
आता इथे बघा एनी नंबर, कोणताही नंबर असू दे, त्याच्या डोक्यावर जर का 0 आला तर तो 1 असतो, इंटू 1 इंटू आणि 5 मायनस 0 दॅट इज 5, म्हणजे 0.95 च्या डोक्यावर 5 असा असणार. ओके. आता हे सॉल्व्ह करूयात. 5 फॅक्टोरियल सध्या मी तसाच ठेवतो. आपण 0 फॅक्टोरियल 1 झाला, 5 मायनस 0 म्हणजे 5, हे ब्रॅकेटमधनं बाहेर काढलं तर हे फॅक्टोरियल होतील, हे मगासारखंच कॅन्सल आउट होऊन याची व्हॅल्यू 1 येणार आहे. आणि हा इथला हा 1 जाऊ देत आणि 0.95 ला मात्र तसंच ठेवूया रेस टू 5. ह्याची व्हॅल्यू 1 येते आणि हे जे आहे तसंच ठेवूया 0.95 रेस टू 5. आता हे बघा, हे तुमच्यावर डिपेंड आहे हे सॉल्व्ह करायचं की नाही, कारण हे काय आतला नंबर इझी नाही, पॉईंट मधला आहे आणि त्याचा 5वा घात करायचा आहे. म्हणजे तुम्हाला 95 गुणिले 95 गुणिले 95 असं हे 5 वेळा करून मग तुम्हाला आन्सर काढायला लागेल. त्याला बराच वेळ जाईल, 10 मिनिटं तरी जातील. त्याच्यामुळे असंच ठेवलं तरी पण चालतंय, काय हरकत नाही. हे झालं पहिल्या केसचा आन्सर. सेकंड केस काय आहे बघा, नॉट मोर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त नाही. म्हणजेच याचा मला अर्थ तुम्ही मला सांगायचा. एक्स ची व्हॅल्यू काय घ्यायची विचार करा आणि मला सांगा, कारण ही मेन त्यातली ट्रिक आहे, हे कळलं पाहिजे. मी ते लिहून ठेवतो, नॉट मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त बल्ब फ्यूज नाही झाले पाहिजेत याची प्रोबॅबिलिटी. एक्स ला काय काय व्हॅल्यू असते, स्मॉल एक्स आपण लिहूया, हे कॅपिटल एक्स लिहिला तरी चालतो, तसाच केस मध्ये घ्यायचा आपल्याला. बोला. कॉमन सेन्सने विचार करा, जास्त अति डीप मध्ये विचार करायला जाऊ नका. नॉट मोर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त नाही, म्हणजे काय उरतं ते बघा. सर 0 आणि 1. 0 आणि 1 उरतं, बरोबर. आता हे लेस दॅन ग्रेटर दॅनच्या भाषेत कसं लिहायचं, तर एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1, एकापेक्षा जास्त नको आहेत ना, म्हणजे त्यांना 1 तर चालणार आहे आणि 0 पण चालणार आहे, म्हणजे ही केस झाली एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. मग देअर फोर पी ऑफ आपल्याला काढावा लागेल एक्स लेस दॅन ऑर इक्वल टू 1. आता याची फोड कशी करायची आपण प्रॅक्टिकलला बघितलंय. पी ऑफ, आता केसेस काय काय राहिल्या, एक तर 0 असेल म्हणजे एक्स इज इक्वल टू 0, प्लसच करायचं असतं कायम, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1, हे अशा 2 केसेस झाल्या. आता प्रत्येक केससाठी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायला लागेल, कुठला, आवरचा, एनसी एक्सचा वगैरे. आता एक्स इज इक्वल टू 0चं कॅल्क्युलेशन वरती आपण आत्ताच केलं ना, मग ते परत आता समजा हा क्वेश्चन असा कॉम्बिनेशन मध्ये विचारलाय, तर वरती केलेलं जे आहे त्याचा वापर खाली करून चालतो, म्हणजे सेपरेट करायची गरज नाही, त्याची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करूया आपण. हे आपल्याला दिसते 0.95 च्या डोक्यावर 5, कारण हे ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं. ओके. प्लस आता एक्स इज इक्वल टू 1 साठीची केस आपण सॉल्व्ह करूया, ते मात्र आपण कॅल्क्युलेशन कुठे केलेलं नाही. मग आता ते आपला एन ची व्हॅल्यू आहे 5, सी एक्स म्हणजे आहे 1 इंटू पी आहे 0.05 च्या डोक्यावर इथलीच व्हॅल्यू असते ही, म्हणजे 1 इंटू 0.95 च्या डोक्यावर काय असणार, 5 मायनस 1, ते मी डायरेक्ट बघा लिहितो, 5 मायनस 1 म्हणजे इथे 4 करतो. ठीक आहे, हे डायरेक्ट कळतं का बघा, नाहीतर राहू देत, आपण ते नेक्स्ट स्टेपला करू. 5 मायनस 1 असू दे. ओके, 0.95 रेस टू 5 प्लस आता 5C1, बघा किती प्रॉपर्टीज झाल्या, एन सी एन ची झाली, त्याचा आन्सर 1 असतं. आत्ताच वरच्या केसमध्ये बघितलं एन सी 0, तो 1 असतो, म्हणजे याचा वापर तुम्हाला एक्झाम मध्ये होईल. हे असं कॅल्क्युलेट करायची गरज नाही पडणार, म्हणजे हे असं एवढं डायरेक्ट उत्तर लिहिलं तरी चालणार. आणि आत्ता एक केस येते ती NC1 ची, म्हणजे वरती नंबर एन आहे पण खाली 1 असेल तर काय, ते आपण बघूया. आता या केसमध्ये आपण तो सॉल्व्ह करून बघूया व्यवस्थित, मग ती प्रॉपर्टी ऍज अ प्रॉपर्टी लक्षात ठेवा. 5 फॅक्टोरियल आपण 5 मायनस 1 फॅक्टोरियल इंटू 1 फॅक्टोरियल इंटू 0.05 रेस टू 1 म्हणजे तोच नंबर 0.05 इंटू 0.95
त्याच्या डोक्यावर आपण 4 देऊयात. ओके, इज इक्वल टू 0.95 रेस टू 5 हा तसाच, प्लस 5 फॅक्टोरियलला मी तसंच ठेवतो. आपण 1 फॅक्टोरियल म्हणजे 1 असतो तो जाऊ दे, 5 - 1 म्हणजे 4 आणि बाहेर आहे फॅक्टोरियल इंटू हे बाकीचे मेंबर तसेच राहू देत 0.05 आणि 0.95 च्या डोक्यावर 4. आता 5 फॅक्टोरियल आपण 4 फॅक्टोरियल हे मनातल्या मनात जर का केलं म्हणजे असं असणार आहे 5 × 4 × 3 × 2 × 1 आणि खाली असेल 4 × 3 × 2 × 1. म्हणजे या 5च्या मागचे सगळे नंबर निघून जाणार, म्हणजे असे 4 3 2 1 निघून जाणार याला, म्हणजे उत्तर येणार आपलं 5. म्हणजे प्रॉपर्टी काय मिळते बघा, हे आन्सर कोणाचं आलं 5C1चं आलं. 5C1 जर का 5 असेल तर NC1 काय असायला पाहिजे, N म्हणजे वरचाच नंबर असायला पाहिजे. ओके, 3 प्रॉपर्टीज झाल्या, त्या लक्षात ठेवा मात्र, त्यांचा यूज होणार तुम्हाला शॉर्टकटसाठी. ओके, हे आता पहिल्याला तसंच ठेवतो मी 0.95 रेस टू किती आहे बरं, हा 5 आहे. 5 प्लस याचं उत्तर आलं फक्त 5 इंटू 0.05 आणि 0.95 रेस टू 4. आता प्लस आहे ह्या टर्मचा आणि या टर्मचा, हे कॅल्क्युलेशनसाठी सांगतोय तुम्हाला पुढच्या. त्यात काय कॉमन दिसतंय का बघा, 0.95 0.95 आहे, इथे त्याची 5 पॉवर आहेत आणि इथे 4 पॉवर आहेत, पैकी 4 पॉवर आपण कॉमन घेऊ शकतो. म्हणून मी इज इक्वल टू 0.95 ची पॉवर 4 ही कॉमन घेतली. आतल्या ब्रॅकेटमध्ये काय राहतंय, इथे 5 होत्या पैकी एक पॉवर राहील ना, 0.95 अशी राहणार, प्लस इथून आता ही तर संपूर्ण बाहेर गेली आणि इथे राहतंय 5 इंटू 0. हा इथे पॉईंट आहे 0.05, तो गुणाकार मी करून लिहितो, 5 × 25 होतील म्हणजे 0.25 असं त्याचं उत्तर येईल. ठीक आहे. आता इज इक्वल टू 0.95 रेस टू 4 हा पण हे कॅल्क्युलेशन करायला गेलं तर फार मोठं येईल, ते काही करायची गरज नाही. हे मात्र करूयात, 0.95 प्लस 0.25 95 आणि 25 होतात, किती होतात 120 होतात, आणि इथे जर का असा पॉईंट दिला तर त्याचं उत्तर आहे 1.2, म्हणजे फायनली त्या ब्रॅकेटचा आन्सर येणार 1.2. ओके, हेच फायनल आन्सर आहे असं समजा, कारण हे कॅल्क्युलेशन खूप मोठं असणार, असंच ठेवा आहे. ठीक आहे, ही झाली आपली सेकंड केस. थर्ड केस तुम्हाला करायची आहे, तुम्ही आत्ता करणार आहात ती, किंवा त्याची मी ट्रिक सांगतो, कारण ते करायला गेलं ते बरंच मोठं होईल. आधी मला ती केस समजावून सांगा. मोर दॅन 1 असं आहे, म्हणजे केस कशी लिहायची आधी ते सांगा. मोर दॅन 1 म्हणजे एकापेक्षा जास्त. थर्ड केस मोर दॅन 1, याच्यात कसं करायचं ते सांगा. Then 1. हा परत सांग. P is greater than 1. ओके, पी नाही तो केस असते आपली एक्स वर, एक्स ग्रेटर दॅन 1, देअरफॉर एक्स इज ग्रेटर दॅन 1, देअरफॉर पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन 1. मग आता इकडे केसेस काय काय येतील, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू, ऑल पॉसिबल व्हॅल्यू काय आहेत त्या आपण लिहिल्या नाही सेपरेट, पण आपल्याला सांगता येतील ना. एक्स म्हणजे काय, नंबर ऑफ फ्यूज बल्ब आपण असं मानलंय ना, एक्स डिनोट्स नंबर ऑफ फ्यूज बल्ब. आता टोटल बल्बच आपल्याकडे किती आहेत तर 5 आहेत. तर आता त्यापैकी काय काय केसेस असतील, म्हणजे एक्सच्या पॉसिबल व्हॅल्यू 0 फ्यूज असतील 1 2 3 4 आणि 5, ह्या टोटल 6 व्हॅल्यू 0 ते 5, ह्या 6 व्हॅल्यू त्याला पॉसिबल आहेत एक्सला. मग आता ह्या पर्टिक्युलर केसमध्ये, तिसऱ्या केसमध्ये आपण काय बघतोय बघा, तर मोर दॅन 1 म्हणजे एक्स ग्रेटर दॅन 1. तर आता मी आत्ताच लिहिलं ते 0 1 2 3 4 आणि 5. आता इथे स्ट्रिक्टनेस आहे बघा, इथे इक्वॅलिटी नाही, मोर दॅन 1 म्हटलंय तर 1 येणार नाही आणि 0 पण येणार नाही, 2 पासून हे पुढचे 4 मेंबर येतील. म्हणजे ही केस कशी होणार आहे बघा, आणि याला मी शॉर्टकट पण सांगणार आहे, जो काल मी शेवटी सांगितला होता. पी ऑफ ही केस कशी होणार आहे बघा, एक्स इज इक्वल टू 2 साठी प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 साठी प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 आणि प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5. आता तुम्हाला माहिती आहे एका सिंगल केसमध्ये कॅल्क्युलेशन किती असतं, मोठं असतं. एनसीएक्सचा तो मोठा फॉर्म्युला यूज करायला लागतो, तसा फॉर्म्युला इथे 4 ठिकाणी यूज करायला लागेल.
पण याला एक पर्याय आहे आपल्याकडे. तो पर्याय मी सांगतो बघा. टोटल प्रोबॅबिलिटी आपल्याला माहिती आहे 1 असते कुठल्याही इव्हेंटची. तर आता इथे एक्स ला पॉसिबल व्हॅल्यू काय 0 ते म्हणजे 0 पासून 5 पर्यंत. तर मी असं लिहितो, हे तुम्हाला पटतंय का बघा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 साठीची प्रोबॅबिलिटी प्लस एक्स इज इक्वल टू 2 साठीची प्रोबॅबिलिटी प्लस एक्स इज इक्वल टू 3 साठीची प्रोबॅबिलिटी प्लस एक्स इज इक्वल टू 4 आणि प्लस एक्स इज इक्वल टू 5 साठीची टोटल 3 प्रोबॅबिलिटीज, सॉरी टोटल 6 प्रोबॅबिलिटीज आहेत. त्यांची जर का बेरीज केली तर ती किती यायला पाहिजे? एक्झॅक्टली इक्वल टू 1 यायलाच पाहिजे. मग आता प्रोबॅबिलिटी आपल्याला कोणाच्या काढायच्या आहेत? वरती मी इथे लिहिलं होतं आता 2 पासून 5 पर्यंत, म्हणजे इथपासून इथपर्यंतचे आपल्याला आन्सर पाहिजे, म्हणजे हीच बेरीजच पाहिजे आपल्याला. तर याला पर्याय काय बघा, याला इथेच ठेवूयात. म्हणजे जे काही मी आता हे स्क्वेअर केलाय त्याला, त्या बॉक्सला इथेच ठेवूयात. आणि जे नको असलेले जे मेंबर आहेत म्हणजे कोण कोण आहेत? एक्स इज इक्वल टू 0 आणि एक्स इज इक्वल टू 1 त्यांना इकडे शिफ्ट करूयात. म्हणजे आपल्याला काय मिळेल बघा, उत्तर कसं मिळतंय बघा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5 हे लेफ्ट हँड साईडलाच राहिलंय. आणि ह्याचंच उत्तर आपल्याला पाहिजे इज इक्वल टू राईट हँड साईडचा 1 मायनस हे दोन मेंबर येतील पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आणि तो सुद्धा मायनस होईल पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे. आता इथनं जर का मी मायनस साईन कॉमन घेतलं, ठीक आहे, ही प्रोसेस मी नंतर दाखवतो. आधी हे आपण वरती हे सगळं हे कॅन्सल करून मी रफ करतो आणि त्याचं उत्तर लिहून टाकतो. बघा हे सगळं तुम्हाला कळतंय ना? बघा मी आता एक्स ग्रेटर दॅन 1 म्हणजे इथे हे सगळं लिहिलं होतं. 4 वेळा फॉर्म्युला अप्लाय करायला लागू नये म्हणून एक मी ट्रिक शोधली, तीही. मग आता याच्याऐवजी मी हे खालचं जे काही हे केलंय सर्कल ते मी लिहितोय 1 मायनस असं डायरेक्टली लिहितो. 1 मायनस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 मायनस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. आता इथे अजून एक मी ट्रिक वापरतो बघा. मी ते कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. 1 मायनस साईन मी कॉमन घेतलं तर आतमध्ये आपल्याला मिळेल पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 असं मिळेल आतमध्ये. आता मला सांगा हे कुठे कॅल्क्युलेट केलं का आपण? तर केलं. काय काय? पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. हे बघा आता एकाच प्रॉब्लेम मध्ये आपण आहोत म्हणून याचा वापर डायरेक्ट करता येईल. जर का सेपरेट मात्र विचारला क्वेश्चन तर हे तुम्हाला सेपरेट कॅल्क्युलेट करायला लागेल. पण कशाला करा, ते ऑलरेडी आपण वरती केलंय ना. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 त्याचं उत्तर डायरेक्ट लिहून टाकूया हे. ठीक आहे. 0.95 रेस टू 4 इंटू 1.2 हा 1 तसाच मायनस 0.95 रेस टू 4 इंटू 1.2 हे त्याचं फायनल उत्तर झालं. आणि हे आपल्याला काही कॅल्क्युलेट करायचंच नाही त्याच्यामुळे असंच ठेवूया. आता ही केस तुम्हाला कळली असेल तर शेवटची केस मात्र तुम्हाला समजायला पाहिजे आणि जमायला पाहिजे. हे तुम्हाला करायचे. शेवटची केस मी बघा दाखवतो. ऍटलिस्ट वन मी ती चौथी केस तयार करतो आणि त्याचं उत्तर मात्र तुम्हाला सांगायचं आहे मगासारखं. ऍटलिस्ट 1 म्हणजे काय असेल? नंबर 4 ऍट लिस्ट 1 कमीत कमी एक असायला पाहिजे. जास्तीत जास्त किती असलं तरी चालेल असा त्याचा अर्थ आहे. बोला. एक्स वर कंडिशन. बोला. हेच मेन आहे ना, ही केस कळली पाहिजे तर पुढचं कॅल्क्युलेशन करावं. कॅल्क्युलेशन काही कोणी करेल X याचा अर्थ लागला पाहिजे. equal to 1. एक्स परत सांग.
X is greater than and equal to 1. हा, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ऍटलिस्ट 1 ना. आता ग्रेटर दॅन म्हणजे काय, 1 पेक्षा 1 किंवा 1 पेक्षा मोठे किती. आता किती म्हणजे वरचं लिमिट आपल्याला माहिती आहे, एक्स ची मॅक्झिमम व्हॅल्यू 5 आहे. मग आता देअरफॉर पी ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 हे आधी एक्सपांड कसं करणार बघा, त्याच्यात 1 पण आहे. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1. आता ही केस पण किती मोठी होते बघा. पी ऑफ एक्स इज इक्वल टू 2 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 4 प्लस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 5. आता फक्त नुसता विचार करून बघा, इथे 5 केसेस आहेत. त्यासाठी परत ते वरचा जो काही आपला फॉर्म्युला आहे तो 5 वेळा जर का यूज करायचा झाला तर कॅल्क्युलेशन किती लांबलचक होणार. मग याच्यासाठी पण काहीतरी ट्रिक शोधायला आपल्याला लागेल. ती जरा तुम्ही शोधा. एक 2-3 मिनिटं देतो तुम्हाला. मगासारखं हे आपण वरती केलं ना 1 मायनस वगैरे, तसं काय तुम्हाला जमतंय का बघा आणि मला सांगा. त्याला पर्याय पटकन करा 2 मिनिटात. 1 minus p of x is equal to हा, करेक्ट. आता याच्यात काय नाहीये, फक्त एक्स इज इक्वल टू 0 ची केस नाहीये ना. मग ती 1 मधनं मायनस केली म्हणजे बघा 1 मायनस विच इज इक्वल टू 1 मायनस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 की वरचंच उत्तर मिळणार आहे आपल्याला. आणि अजून काय याचा फायदा काय, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू रेडीमेड आपण पहिल्याच केसमध्ये काढलेली आहे. ही बघा, पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग त्याचा यूज करूया ना आपण. हे किती आले, 0.95 रेस टू 5. ते फक्त त्या फॉर्म्युला आता टाकायचे की झालं 1 मायनस 0.95 रेस टू 5. आणि हे कॅल्क्युलेशन काय आपल्याला करायचं नाही, त्याच्यामुळेच आपलं फायनल उत्तर असेल पी ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. ठीक आहे. तर हे 2-3 महत्वाचे प्रॉब्लेम होते बाकी राहिलेले. एक वेळ वर्ड प्रॉब्लेम सोडवता नाही आले तरी चालतील, म्हणजे सोडवता आलेच पाहिजेत असं काय नाही, एकदम इझी आहे. पण ज्यांना नाही कळलं त्यांना ठीक आहे, नाही सोडवता आले तरी चालतील. पण जे मी हे प्रॉब्लेम घेतले ते हे या टाईपचे हे सोडवता आलेच पाहिजेत. 2 किंवा 3 मार्क तुमच्या हातचे आहेत, हे लक्षात ठेवा. काय काय करायचं असतं, एन पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काढायच्या किंवा काही वेळेला काढायला पण लागत नाही, रेडीमेड दिलेल्या असतात. ठीक आहे. फक्त 2 फॉर्म्युले 3 फॉर्म्युले अर्थात ई ऑफ एक्स एन पी, व्हेरियन्स ऑफ एक्स एन पी क्यू आणि स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे व्हेरियन्सचा रूट. हा 3 मार्काला पण येऊ शकतो, त्याच्यामुळे हे जरा करून ठेवा. आणि वर्ड प्रॉब्लेम तर आलेच पाहिजेत, म्हणजे इझी आहे. त्याची ट्रिक काय, पहिल्या स्टेपला एक्स डिफाईन करायचा, दुसऱ्या स्टेपला प्रोबॅबिलिटी काढायची पी, तिसऱ्या स्टेपला पी आला की क्यू येतो, चौथ्या स्टेपला एन बघायचा म्हणजे नंबर ऑफ इव्हेंट, म्हणजे तो इव्हेंट किती वेळा परफॉर्म केलाय. आणि झालं, केसेस सॉल्व्ह करत जायचं. एक्सच्या व्हॅल्यू असतात त्या प्रत्येक केसमध्ये दिलेल्या असतात, एकदम म्हणजे ओपनलीच दिलेल्या असतात, तिथे काही विचार करायला लागत नाही. ते टाकायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं, की झालं.